पत्रकारांना न्याय मिळालाच पाहिजे, पत्रकारांना न्याय मिळालाच पाहिजे। 19 मार्च रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला। ते आपले कार्यालयीन कामकाज आटोपून घरी जात असताना खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एसटी वर्कशॉपच्या बाजूच्या रस्त्यावर काही अज्ञात युवकांनी पूर्वनियोजित कट रचून जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शरीरावर अनेक ठिकाणी मुका मार लागला आहे। काही मित्रांच्या मदतीने त्यांना वेळीच रुग्णालयात नेल्यानं वेळेवर उपचार मिळाला, त्यामुळे सुदैवाने ते थोडक्यात बचावले। विठ्ठल महाले हे येथील ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी काम केलेलं आहे। ते सध्या रात्री वृत्तपत्र कार्यालयातून रात्री 11 वाजताच्या दरम्यान घरी परत जात असताना हा हल्ला झाला। ही घटना अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक असून या हल्ल्यामुळे संपूर्ण पत्रकार संघटनेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। आता सुमारास मी माझं कार्यालयीन कामकाज आटोपून घरी जात असताना रिजनल वर्कशॉप जो माझ्या घराकडे रस्ता वळतो तिथं एक मुलगा मोबाईल हातात घेऊन रोडवर मधोमध झोपला आळवा। त्याला मी आवाज दिला की तू फुटबॉलला जाऊ दे, तर त्यांनी कुठलंही कारण नसताना हुलत घातली आणि त्याच्या अन्य 2 साथीदारांना जे दबा धरून बसले होते त्यांना बोलावलं आणि माझ्यावर जीवघेणा हल्ला केला। माझंच हेल्मेट घेऊन माझ्या डोक्यावर त्यांनी अनेक वेळा मारलं आणि दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून असं म्हणा की जीव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु माझ्या सुदैवाने बचावलं आणि काही लोक धावून आले त्यांना ते पळून गेले। आणि त्यांनी असं वाटतं की तुम्ही जे कट करतात त्यातून हा हल्ला केला आणि कुठंतरी माझ्या ज्यांनी जी दुखावले असतील किंवा काही असेल त्यांच्या मनात वयात यामुळे हल्ला केला असावा, पोलिसांनी तक्रार केलेली आहे। शहरात हे वाढलेली गुंडागर्दी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावरच निकाल करतो, कदाचित त्याच्यामधून हा हल्ला झाला असा असं म्हणतो। अजिंक्य भारतचे पत्रकार विठ्ठलराव महाले काल ड्युटी अडकून घरी जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। या हल्ल्याचा आम्ही सर्व पत्रकार संघटनांनी तीव्र शब्दात निषेध केला। समाजाकरिता झटणाऱ्या पत्रकारांना समाजामध्ये अशा प्रकारचं वातावरण मिळत असेल तर ते निंदनीय आहे। पोलिसांनी या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे ही आमची मागणी आहे। या संदर्भात आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे। ताबडतोब तिन्ही आरोपींना अटक करून कठोर कारवाई झाली नाही तर पत्रकार संघाला आंदोलनाचा या ठिकाणी पवित्रा घ्यावा लागेल। महाले हे निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकार असून त्यांनी अजिंक्य भारत या दैनिकातून सामाजिक व अन्यायाविरोधातील सत्य घटनांचं निर्भीडपणे वार्तांकन केलेलं आहे। त्यांचा आवाज दडपण्यासाठीच हा पूर्वनियोजित हल्ला घडण्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे। या हल्ल्यामुळे पत्रकारांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। याबाबत खदान पोलीस स्टेशन येथे 20 मार्च रोजी विठ्ठल महाले यांनी घटनेबाबत रीतसर तक्रार दाखल केली। घटनेसंदर्भात अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चू सिंग यांना विविध पत्रकार संघटनेनं निवेदन दिलं असून या निवेदनात विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत। याचबरोबर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यातील पत्रकारांनी केली आहे। या घटनेची तातडीने दखल न घेतल्यास पत्रकार संघटनांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी पत्रकार संघटनेद्वारे देण्यात आला आहे। यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार वर्ग उपस्थित होता। संजय उमग, जन्मत लाईव्ह न्यूज, अकोला।